आमच्या या तिजोऱ्या मोठमोठ्या उद्योजकांची कर्ज माफ करताना कधीच रिकाम्या होत नाहीत. पण शेतकरी आणि वंचितांचा विषय निघाला की अगदी तिजोरी सकट सगळ्यांना घाम फुटतो. गावची सेवा, लोकांना मेवा, हे आमचं ब्रीदवाक्य आहे. 40 किलोमीटरचा 4 पदरी राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. तर त्या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांच्या जेवढ्या जमिनी आहेत त्या सगळ्या ताब्यात घ्या. म्हणजे आपल्याच मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या नावावर करून घ्या. किंग मेकर होतो आणि आता किंग होणार. माझ्या झेंड्यावर शिक्का मारून शिक्का मारून शिक्का. आपल्या त्या जमिनीच्या कामाचं काय झालं रे? सगळी कामं व्यवस्थित केली हो. पटकन जमीन इकून मोकळा व्हाय, नाही ते तुला कायमचं मोकळं करी. आत्महत्या आहे मग डोक्यावर मार कसा? तुम्ही म्हणता ना केस ओपन आहे, मग ओपनच राहू द्या. या केसचा छडा लावल्याशिवाय मी शांत नाही बसणार. नाम्याचा आणि भास्कर साळुंक्याचा जमिनीवरून वाद सुरू होता. तो जय पाटलाचा मेवणा का? खाचार केला त्याग. रोडच्या कामात आमच्या समद्यांच्या जमिनी गेल्या. समद्यांना बकळ पैसा मिळाला, आम्हालाच कमी का? याची चौकशी तहसीलदार कार्यालयात जाऊन करायची. शेतकरी शेतमजूर हे जोपर्यंत एका ठिकाणी येत नाही ना तोपर्यंत हे असंच चालणार. हे लोक काही एकत्र येत नाही. आपलं दुर्दैव आहे. काही जमीन शेत जमीन आहे, बिगर शेत जमीन आहे, आणि त्यात तुमची जमीन पडली कोरडवाहू. कोरडवाहू कामासाठीच आहोत ना आपण, मग का अडवतो त्यांचं काम? मतदारांनी तरी कुठं आपल्याला समान वागणूक दिलेली असते. तो पंचायत समिती अध्यक्षाचा मेवणा आहे म्हणून त्याला जास्त पैसे, आणि ही गरीब म्हातारी आहे म्हणून हिला कमी पैसे. तुझ्या पदाचा आणि तुला मिळालेल्या अधिकाराचा योग्य वापर करायची वेळ आता आलेली. बाईच्या जातीला प्रगती करायची असेल ना तर तिने फायलीसारखं वागायचं. ही सरकारी फाईल आहे, 10 जणांचा हात लागल्याशिवाय मंजूर होत नाही. शांताबाई 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 अरे शांताबाई. अरे आपण बाबाची माणसं, स्वाभिमानानं जगायचं, असं पाया पडायचं नाही. अरे फक्त बाबासमोर झुकायचं. मागच्या सरकारनं 40 वर्षामध्ये जेवढं नाही कमवलेलं आहे तेवढं तुम्ही काय या 5 वर्षामध्ये कमवायचं ठरवलेलं आहे की काय?